संभाजीनगर स्टँड ते तलवार चौक मार्गावरील एका सराफ दुकानातील 105 ग्रॅम वजनाचे दागिने याच दुकानातील महिला कामगार विद्या जाधव हिनं चोरले होते. जुना राजवाडा पोलिसांनी तिच्याकडून चोरीतील 17,86,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम वजनाचे सर्व दागिने आज जप्त केले. कोल्हापुरातील मोरेवाडी परिसरात राहणारे रोहित मोहन कारेकर यांचं संभाजीनगर स्टँड ते तलवार चौक या मार्गावर सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचं सराफ दुकान आहे. या सराफ दुकानात राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथली विद्या राजेंद्र जाधव ही महिला गेल्या 3 वर्षांपासून दागिन्यांच्या विक्रीचं काम करत होती. या सराफ दुकानात काम करणाऱ्या या विद्या जाधव हिनं गेल्या वर्षभरापासून या सराफ दुकानातील सोन्याच्या चेन, कॉइन, वळे, अंगठ्या, चेन लॉकेट असं लाखो रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. या सराफ दुकानातील सर्व दागिन्यांच्या स्टॉकची मोजणी करत असताना इथले दागिने गायब झाल्याचं या सराफ दुकानाचे मालक रोहित कारेकर यांच्या निदर्शनाला आलं. त्यानंतर त्यांनी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी केली असता महिला कामगार विद्या जाधव हिने हे सर्व दागिने चोरल्याचं दिसून आलं. या प्रकरणी रोहित कारेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी विद्या राजेंद्र जाधव हिला अटक केली होती. जुना राजवाडा पोलिसांनी आज चोरटी विद्या जाधव हिच्याकडून तिनं चोरलेले 17,86,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम वजनाचे सर्व दागिने जप्त केले आहेत.